जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। खूप महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नियमित पदभरती सार्वजनिक आरोग्य विभाग हा खूप महत्त्वाचा पॉइंट असणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र शासनाचं जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये गट क आणि ड संवर्गातील नियमित पदांसाठी पदभरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याबाबतची ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे, त्याबद्दलचा आकृतिबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पदभरत्या जे येत असतात त्यांच्या काही स्टेप्स असतात। पहिल्यांदा बघा, पदनिर्मितीसाठी मान्यता मिळत असते, नंतर पदनिर्मिती होत असते, त्याच्यानंतर बघा आकृतिबंध येत असतो, त्याचबरोबर जे काही बिंदू नामावली आहे त्या नामावलीचं परमिशन घेऊन सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहे त्याच्या पद्धतीनं पदांचं डिवायडेशन केलं जातं आणि जी पदभरती आहे ही प्रसिद्ध केल्या जात असते। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आता आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध पदनिर्मितीचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। लेटेस्ट माहिती आहे 15 मे 2025 रोजी ही जी काही आकृतिबंधाची PDF आहे, माहिती आहे, ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बरेच विद्यार्थी 2023 नंतर पदभरती जी झाली त्याच्यानंतर पदभरती येईल का, किती पदांवर असेल, अशा बऱ्याच प्रश्नांवरती आपण बऱ्याच वेळा माहिती घेतलेली आहे। बरेच विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला या संदर्भात माहिती विचारत होते। चला, अधिक वेळ न लावता आपण माहिती पाहणार आहोत। माननीय सचिव जे आहेत आरोग्य विभागातील त्याच्याबद्दल बघा, आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्ग 3 आणि 4 म्हणजेच गट क आणि ड जे संवर्ग आहेत या संवर्गातील जे काही पद आहेत आरोग्य संस्थांसाठी आकृतिबंध जे आहे पद निर्माण करायचा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याचा संदर्भ बघा, त्यांनी आतापर्यंतचे जवळपास वेगवेगळे जे 11 PDF 11 GR वगैरे निघाले होते, या सगळ्यांचा संदर्भ जोडलेला आहे। काय असणार आहे, थोडासा व्हिडिओ मोठा होईल, मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये किती पद आहेत, कशा पद्धतीची पदभरती आहे, पूर्ण माहिती सांगणार आहे। बघा, तर सुरुवात करूया आपण। पूर्ण क्लिअरली हळूपणे सगळी माहिती घेणार आहोत ज्या पदभरतीविषयी। सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बहुकृत आराखडा शासन निर्णय जो आहे 17 जानेवारी 2013चा आणि 9 जून 2014चा त्याच्या आधारावरती मान्यता देण्यात आलेली होती। आणि त्याच जे काही निर्णय आहेत त्याच निर्णयाच्या आराखड्यावर पूर्ण महाराष्ट्रभरात 271 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याचबरोबर 901 उपकेंद्र जे आहेत ते नवीन स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, 271 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 901 उपकेंद्र जे आहेत हे निर्माण करायला परवानगी देण्यात आलेली होती। आणि आता यापैकी या 271 आणि 901 या परवानगी दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्यापैकी 50% बांधकाम ज्या हॉस्पिटलचं, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं किंवा ज्या उपकेंद्राचं काम 50% किंवा 50%पेक्षा जास्त पूर्ण झालेलं आहे, त्याच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये नवीन जे पद आहेत हे पद भरण्यासाठी आकृतिबंध जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये बघा कोणते कोणते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषद जे आहे नाशिकचं, त्याच्यानंतर यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड आणि परभणी हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधील जे संस्था आहेत त्यांचं काम 50% पासून 100% पूर्ण झालेलं आहे। आणि त्या जिल्ह्यातील प्राथमिक जे काही जिल्हा परिषद आहेत त्यांनी जो काही आकृतिबंध आहे किंवा जो आराखडा आहे पदांचा, पद जितके आपल्याला पाहिजेत किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र तयार झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना किती पद लागणार आहेत हा पूर्ण आराखडा जो आहे तो प्रस्ताव जो आहे तो आरोग्य विभागाकडे जे सादर करण्यात आलेला होता त्यांच्याद्वारे।
आणि या जिल्ह्यांमध्ये बघा नंदुरबार, परभणी, बीड आणि धाराशिव हे जे 4 जिल्हे आहेत यांनी परिपूर्ण जे प्रस्ताव आहे ते प्रस्थापित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर बाकीचे राहिलेले जे जिल्हे आहेत त्यांना पूर्णपणे जे प्रस्ताव आहे ते सादर करण्यासाठी आरोग्य विभागानं सूचना दिलेल्या आहेत. आता हा तक्ता जो आहे ते या तक्त्यामध्ये उपकेंद्र आणि जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यांचे काम किती प्रमाणामध्ये पूर्ण झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणता तालुका आहे आणि गावाचं नाव काय आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. ही माहिती तेवढी इम्पॉर्टंट आपल्याला आहे बघा. कधी आहे ते पण मी तुम्हाला पुढं चालून सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पद भरतीसाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आलाय. तर ते बघा कोणता आहे आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. आता हे खालील जे आहे एवढे पद जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत. तर याच्यामध्ये बघा उपकेंद्र अनुक्रमांक 1 ते 69 म्हणजे हे जे अनुक्रमांक दिलेला आहे 1 पासून 69 पर्यंत बघा, हा 1 पासून हे उपकेंद्र सगळे जे आहेत ते आहेत 69 सिरियल पर्यंत. तर त्याच्यामध्ये हे बघा 69 पर्यंत हे वरचे उपकेंद्र आहेत आणि याच्यानंतरचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर 1 ते 69 पर्यंत जे काही सिरियलमध्ये दिलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता नावाचं जे पद आहे हे पद भरून घेतलं जात आहे. त्या पदासाठी बघा S8 पे स्केल असणार आहे. 25,500 पासून 81,100 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे त्या पदासाठी. प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक पद भरून घेतलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं कन्फ्यूज होऊ नका किंवा डिमोटिवेट होऊ नका. या पदाच्या समोर तुम्हाला पदसंख्या 1 जरी दिसत असेल तरीही प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक अशा पद्धतीनं 69 उपकेंद्रामध्ये बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांचे 69 जे पद आहेत हे भरून घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक परिचारिका प्रस्तावित याचं सुद्धा S8 पे स्केल आहे. 26,400 रुपये बेसिक पेमेंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतर महागाई भत्ते सुद्धा मिळणार आहेत. यांचं सुद्धा सेम आहे. प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक पद अशा पद्धतीचे 67 पद भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर अंशकालीन स्त्री परिचारिकेचे सुद्धा पद आहे. यांना 3,000 रुपये जे मानधन आहे ते मानधन दिलं जाणार आहे. यामध्ये सुद्धा एका उपकेंद्रासाठी एक पद असे 67 केंद्र जे आहेत त्यांच्यासाठी 67 पद अशा पद्धतीचं एकूण बघा 207 जे पद आहेत हे पद नियमित भरून घेतले जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने नाही, नियमित पदांचा हा आकृतीबंध आहे. त्यानंतर बघा जे काही आता उपकेंद्रानंतर अनुक्रमांक 71 पासून 85 पर्यंत, इथून बघा 81 पासून 85 पर्यंत हे पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पद भरून घेतले जाणार आहेत वेगवेगळे 11 संवर्गातील. तर त्यामध्ये बघा पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी गट अ चं पद असणार आहे. यामध्ये प्रत्येक जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रासाठी 2 पद भरून घेतले जात आहेत. एकूण विद्यार्थी मित्रांनो जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत हे 16 तयार होणार आहेत. म्हणजे जवळपास 32 पद जे आहेत ते आरोग्य अधिकाऱ्याचे असणार आहेत. त्याबरोबर आरोग्य सहाय्यकचं सुद्धा पद आहे. याच्यामध्ये S9 पे स्केल असणार आहे. 26,400 पासून 83,600 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे. हे गट क चं पद आहे. याच्यामध्ये 2 पद भरून घेतले जाणार आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी टोटल 32 पद भरून घेतले जातील. सहाय्यक परिचारिका प्रस्तावितचे सुद्धा यामध्ये सुद्धा पद भरून घेतले जात आहेत. प्रत्येकी एक पद जे आहे ते एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी असे 16 पद याचे सुद्धा भरून घेतले जातील. औषध निर्मात्यासाठी बघा S10 पे स्केल आहे. याचे सुद्धा 16 पद. कनिष्ठ लिपिकचं सुद्धा S6 पे स्केल आहे. एक पद प्रति प्राथमिक आरोग्य केंद्र असे टोटल एकूण तुमचे 16 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 16 पद भरून घेतले जातील. त्यानंतर बघा महत्त्वाचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघा हे सगळे पद आहे ते पूर्ण नियमित पदांचा आकृतीबंध आहे. कशाही पद्धतीचं कंत्राटी NHM NUHM अशा पद्धतीचं पदभरती नाहीये. परमनंट पदांची पदभरती ही आहे. याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघा S13 पे स्केल असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे. यामध्ये सुद्धा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक पद अशा पद्धतीनं 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 16 पद भरून घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यकचं एक पद म्हणजे 16 पद भरून घेतले जातील. स्त्री परिचारिकेचे सुद्धा 16 पद. पुरुष परिचर बघा पुरुष परिचर जे आहे
त्याच्यासाठी 3 पदं जे आहेत ते प्रत्येक एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 16 आरोग्य केंद्र आहेत, तर याच्यासाठी 48 जे पदं आहेत हे पदं या पदभरतीद्वारे भरून घेतले जातील. त्यानंतर बघा, वाहन चालकचं सुद्धा गट क चं पद आहे, एकच पद भरून घेतले जाणार आहे प्रत्येक एकासाठी, म्हणजेच याचे सुद्धा 16. आणि सफाईकार जे आहे हे गट ड चं पद याच्यामध्ये भरून घेतलं जाणार आहे, याचे 16. अशा पद्धतीनं बघा 240 जे पदं आहेत हे 240 पदं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्यांच्यामध्ये एकूण 240 पदं. आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही उपकेंद्र आहेत या उपकेंद्रामध्ये 207 पदं. अशा पद्धतीनं बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 450 ऑलमोस्ट जे 450 पदं आहेत या 450 पदांसाठीचा आकृतिबंध जो आहे हा आकृतिबंध नियमित पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पत्र अ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जो आकृतिबंध आहे हा आकृतिबंध देण्यात आलेला आहे. सध्याचा मंजूर आकृतिबंध असेल किंवा IPHS मानांकन 2022च्या नुसार इसेन्शियल असेल किंवा प्रस्तावित असेल, असे त्यांनी पूर्ण जे लिस्ट आहे ही लिस्ट दिलेली आहे. एकूण विद्यार्थी मित्रांनो बघा आदिवासी आणि आता याच्यामध्ये बघा बिगर आदिवासी आणि आदिवासी विभागातले जे आहेत वैद्यकीय अधिकारी गट क अ चं जे पद आहे याच्यामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 2 आणि आदिवासी क्षेत्रामध्ये 1 अशा पद्धतीचं 3 पदं जे आहेत ते प्रस्तावित आहेत. त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारी गट ब चं जे पद आहे याच्यामध्ये सुद्धा बिगर आदिवासीसाठी एकही पद नाही आहे, आदिवासी क्षेत्रासाठी 1 पद आहे, एकूण 1 पद जे आहे ते प्रस्तावित असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला बघायचं अधिपरिचारिका बघा खूप महत्त्वाचं पद आहे. अधिपरिचारिकाचे जे आहे त्यांचे सध्याचे मंजूर जे आहेत ते एकही पद नाही आहे, पण 2022च्या IPHचं मानांकन जे आहे त्याच्या पद्धतीनं 7 पदं प्रस्तावित, एकूण 7 पदं याचे असणार आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे. एक प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या एक जे प्राथमिक केंद्र आहे त्याचा हा आकृतिबंध असणार आहे. एकूण किती आहेत बघा प्राथमिक आरोग्य केंद्र एकूण आहेत 16 गुणिले जे एवढे असतील तेवढे 16 गुणिले 7 जेवढं काही तुमचं कॅल्क्युलेशन येतं जवळपास बघा 8×2=16 हे जे आहे ते तुमचे 250+ पदं होतात. हे पदं जे आहेत ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातले पूर्ण आरोग्य केंद्र जे आहेत 16 त्यांच्यामध्ये एवढे निघू शकतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये सेम बघा आत्ता मंजूर झालेलं 1 पद आहे एका याच्यासाठी प्रत्येक एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आणि आधीचं इसेन्शियल आहे 2 प्रस्तावित आहे 2 अशा पद्धतीनं एका प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित आणि हे टोटल किती झाले मग आता 5 म्हणजे 16x5 प्रस्तावित इसेन्शियल आणि आत्ता मंजूर झालेले अशा पद्धतीचा पूर्ण आराखडा असणार आहे. गट ब विपणन केंद्रामध्ये बघा आरोग्य अधिकारी कंत्राटी बघा समुदाय आरोग्य अधिकारी यांचं एकच जे पद आहे हे कंत्राटी पद्धतीनं भरून घेतलं जाणार आहे. आणि एकाच उपकेंद्राकरता आवश्यक नियमित पदं किती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 4 असणार आहेत. आणि 4 गुणिले 1च हे आहे त्याच्यामुळं याच्यात पूर्ण फक्त 4च पदं भरून घेतले जातील. कन्फ्यूज होऊ नका. आणि अजून याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी जर कळत नसतील थोडंसं कन्फ्युजन जर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक माहिती म्हणजे सांगायचं जर झालं तर ही जी पदभरती आहे किंवा हा जो आकृतिबंध आहे या आकृतिबंधासाठी इंडिव्हिज्युअल पदभरती निघण्याचे चान्सेस कमी आहेत. माझं म्हणणं ऐकून घ्या. हे जे नवीन तयार झालेले किंवा हा जो आकृतिबंध आहे या आकृतिबंधामध्ये 450+ पदांसाठी हा आकृतिबंध जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच 450 पदांसाठी स्पेशल पदभरती येईल असे चान्सेस खूप कमी आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे 450+ पदं त्याचबरोबर तुम्ही 2 महिन्यांमध्ये अजून एक GR आलेला आहे बघा त्याच्यामध्ये 1208 पदांसाठी एक आकृतिबंध एक पदनिर्मितीचा GR आला होता. त्यामध्ये जवळपास 800 पदं कंत्राटी पद्धतीनं होते आणि उर्वरित राहिलेले 400 जे पदं आहेत ते पदं परमनंट पद्धतीनं भरून घेण्यात येणार होते. तर त्याच्यातले जे काही परमनंट पदं आहेत ते परमनंट पदं ऑलमोस्ट 400. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो 2023च्या पदभरतीनंतर जेवढे काही रिक्त पदं झालेले आहेत मग ते रिटायरमेंटनं असतील किंवा मग ज्यांचं
ज्यांना पदोन्नती दिल्याच्या नंतर ते पद रिक्त झालेले आहेत ते असतील किंवा नवनिर्मित झालेले असतील, अशा सगळ्या पदांचा एकत्रित जे आहे ती पदभरती निघू शकते आणि त्याचे चान्सेस जास्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस फास्ट चालू आहे. आकृतिबंध 450 पदांसाठी आलेला आहे. बाकीच्यांचा सुद्धा येईल आणि सगळ्या आकृतिबंधाच्या नंतर सगळ्या गोष्टी बिंदू नामावलीकडे जातील आणि त्यांनी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार ॲड तयार करतील आणि त्याच्यानंतर ॲड प्रसिद्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, 2026 जे आहे 1 जानेवारी 2026 त्याच्यानंतर हे पदभरत्या MPSC कडे कॅरी फॉरवर्ड केल्या जाणार आहेत आणि MPSC कडे सगळं हँडओव्हर करण्याच्या आधी एकदा IBPS किंवा TCS या कंपनीद्वारे आरोग्य विभाग असेल किंवा DMER विभाग असेल यांच्या पदभरती नक्की भरून घेतल्या जातील. बघा, शेवटचा एक आपला पॉईंट राहिलेला आहे, तेवढा आपण बघू आणि व्हिडिओ थांबवू. शासन जे आहे त्या शासनाला विनंती करण्यात येते की जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा परिषद असतील, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड आणि परभणी यांनी वरीलप्रमाणे एकूण 69 उपकेंद्र व 16 प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम 50 ते 100% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यामुळे संस्था जे आहेत कार्यान्वित आहेत करण्यासाठी आकृतिबंधानुसार वरील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे आकृतिबंधानुसार पदनिर्मितीचे शासन आदेश निर्गमित करण्यात यावेत ही विनंती आहे. बघा, आकृतिबंध झालेला आहे. हा आकृतिबंध कशा पद्धतीचा आहे मी तुम्हाला पूर्ण समजून सुद्धा सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीनं जी पदभरती आहे ही पदभरती करून घ्यावेत अशी विनंती जी आहे ती महाराष्ट्र शासनाला केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच जे आरोग्य विभाग आहे यांचे आता बघा हे याच्यावर ते सरिता अनंत हजारे जे आहेत संचालन आरोग्य विभाग यांच्याद्वारे ही आकृतिबंध जो आहे तो साईन केलेला आहे आणि त्यांनी आरोग्य विभागाने आपल्या महाराष्ट्र शासनाकडे त्याची तशी विनंती केलेली आहे आणि या बेसवर लवकरच पदभरती निघल असं आपण गृहीत धरू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि विनंती पण करतो की अभ्यासावर लक्ष द्या. पदभरती येईल का, कोण काय म्हणतंय, एक जण म्हणतंय येणार नाही, एक जण म्हणतंय येणार आहे. बरेच जण काही गोष्टी निगेटिव्ह घेत असतात, सतत प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी शोधत असतात. तुम्ही त्या निगेटिव्हिटीच्या मागे लागू नका किंवा निगेटिव्हिटीमध्ये फसत जाऊ नका. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःकडे पहा आणि स्वतःच्या कॅपॅबिलिटीला ओळखा आणि अभ्यास करा. नक्कीच 100% कधी ना म्हणजे पुढील 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये म्हणा पदभरती 100% निघल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग, DMER असेल, मनपा असतील, आरोग्य सरळ सेवेचे बरेच जे ॲड असतील या पुढील 6 महिन्यामध्ये येऊन धडकतील, त्याचे पेपर होतील आणि या चान्स नंतर या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही त्याचा संधीचं सोनं नाही करून घेतलं तर पुढे मात्र लोकसभा जे निवडणूक आहेत, विधानसभा निवडणूक आहेत, या जवळ आल्याशिवाय पदभरती निघणार नाहीत. त्याचे चान्सेस खूप कमी असतील. थोडक्यात सांगायचं म्हणजे या पदभरतीनंतर पुढील 3-4 वर्ष कोणत्याही पद्धतीची पदभरती निघणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष ठेवा अशीच विनंती करतो. तुम्हाला यामध्ये दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुम्हाला काही समस्या असतील, काही समजत नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.